नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत राहा. ठीक आहे. सो ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा जो नेक्स्ट पॉईंट आहे तुमच्या चॅप्टर 1चा, म्हणजे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलचा, तो आता आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, म्हणजेच काय तर जे काही लिनियर इक्वेशन्स आहेत, जे सायमल्टेनियस इक्वेशन आपण बघितले किंवा एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह केले, तेच आता आपण ग्राफिकली सॉल्व्ह करणार आहोत. आपल्याला त्याचे ग्राफिकल मेथड शिकायचे. ग्राफिकली सुद्धा आपण एक्स आणि वायच्या किमती फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी तुम्हाला काही बेसिक नॉलेज किंवा नवीचे काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. त्या गोष्टी कोणत्या? फॉर एक्झाम्पल ग्राफ म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. ओके, तुमच्या पुस्तकामध्ये बघा ग्राफ वगैरे दिलेले आहेत, तर प्रत्येकाकडे ग्राफ बुक असणं गरजेचं आहे. यासाठी हा असा एक ग्राफ पेपर असतो. ओके, ठीक आहे, इथं तुम्हाला दिसून येईल हा एक असा ग्राफ पेपर असतो. ओके, त्याच्यावर असे 1 युनिटचे सेक्शन असतात किंवा ब्लॉक असतात. ओके, प्रत्येकाचं डिव्हिजन 10 सेक्शनमध्ये म्हणजे 10 लाईन असतात प्रत्येक ह्याच्यात, उभ्या आणि आडव्या. ओके, तर तुम्ही ग्राफ पेपर बघितला असेल, ग्राफ शिकलाय, तुम्हाला शिकवलेला असेल. तर इथं आता तसं नाही, पण नॉर्मली मी ॲक्सिस दाखवून इथे एक ग्राफ काढलेला आहे थोडक्यात. तर बघा, या ग्राफमध्ये 2 ॲक्सिस आहेत नॉर्मली. एक हॉरिझॉन्टल ॲक्सिस दिसतोय, त्याला आपण एक्स ॲक्सिस म्हणतो, आणि एक व्हर्टिकल ॲक्सिस दिसतोय, त्याला आपण वाय ॲक्सिस म्हणतो. इथं तुम्ही एक्स डॅश असं डिनोशन देऊ शकता, इकडे वाय आणि वाय डॅश असं डिनोशन देऊ शकता. त्यानंतर हे 2 ॲक्सिस जिथं इंटरसेक्ट होतात त्याला आपण ओरिजिन म्हणतो. तो 0 पॉईंट असतो. तिथून इकडे गेला की पॉझिटिव्ह, एक्स ॲक्सिसवर इकडे गेला की पॉझिटिव्ह, इकडे आला की निगेटिव्ह, वर गेला वाय ॲक्सिसवर पॉझिटिव्ह, आला की निगेटिव्ह. सो तुम्ही क्वाड्रंट वगैरे लास्ट इयरला शिकलेला आहेत. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. मराठीमध्ये पहिले चरण, दुसरे चरण, तिसरे चरण, चौथे चरण. ओके, त्यानंतर इकडं धनसंख्या, इकडं ऋणसंख्या, वर धनसंख्या, खाली ऋणसंख्या. ओके, सो हे तुम्हाला बेसिक गोष्टी या माहीत पाहिजेत. त्यानंतर काही इक्वेशन सॉल्व्ह करून तुम्ही ग्राफसुद्धा ड्रॉ केलेले आहेत. ती जी काही लाईन असेल ती सुद्धा ड्रॉ केलेली आहे. ओके, तर त्यातले एक फॉर एक्झाम्पल दिलेली पेज नंबर 5 वर एक सॉल्व एक्झाम्पल आहे बघा. ओके, पेज नंबर 5 वरचं एक एक्झाम्पल आपण बघूयात. सुरुवातीला लाईन ड्रॉ करायला शिकूयात. आधी तुम्हाला नववीत येतच आहे ते, पण ज्यांना येत नाही त्यांना सुद्धा समजून जाईल. ड्रॉ अ ग्राफ ऑफ 2x - y = 4. क्वेश्चन आहे, एक्झाम्पल आहे, ड्रॉ अ ग्राफ ऑफ 2x - y = 4. 2x - y = 4. ओके, खूप सोप्या पद्धतीने आपण ड्रॉ करू शकतो. बघा, हे सुरुवातीला जे इक्वेशन आहे याच्यात एका व्हेरिएबलची व्हॅल्यू जी आहे ते आपण अंदाजे आपल्या मनानं पुट करू शकतो, आणि त्यानंतर दुसऱ्या व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू मिळत जाते. आणि ह्या 2 व्हॅल्यूंच्या मदतीने आपण काय करायचं असतं, ते पॉईंट प्लॉट करून ग्राफवर किंवा ते पॉईंट मिळतात आपल्याला, ते पॉईंट प्लॉट करून आपण लाईन ड्रॉ करायची असते, रेष काढायची असते. ओके, सो एक इक्वेशन दिलं आहे. ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पहिला एक टेबल रिक्वायर्ड आहे तुम्हाला. ठीक आहे, असं एक टेबल असेल. त्या टेबलमध्ये कमीत कमी तुम्ही 4 व्हॅल्यू फाइंड आउट केल्या पाहिजेत. ओके, इक्वेशनचे किती व्हॅल्यू फाइंड आउट केल्या पाहिजेत? कमीत कमी 4. सो सपोज याला आपण एक्स म्हणू, तर वाय आणि हा एक्स. सपोज हा एक्स, हा वाय आणि हा एक्स, वाय अशा व्हॅल्यू. ठीक आहे, तर यातल्या एक्सच्या ज्या किमती आहेत त्या तुम्ही तुमच्या मनानं पुट करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं म्हणू शकता, कमीत कमी 4 तर किंमत काढा. मी फॉर एक्झाम्पल एक्सला 0 पुट करतो, त्यानंतर एक्सला 1 पुट करतो, एक्सला सपोज एक निगेटिव्ह व्हॅल्यू पुट करा, -2 पुट करूया आपण एक्सला. ओके, ठीक. आता हे कशाला पुट करायचं ते पण सांगतो मी तुम्हाला. बघा, आता ज्याचा कोएफिशियंट 1 आहे, त्याची पहिला किंमत काढून घेऊयात, आणि मग नंतर आपण व्हॅल्यू पुट करूयात. आपल्याकडे इक्वेशन काय आहे बघा, इक्वेशन इज हिअर. इक्वेशन आहे 2x - y = 4. यातली y ची किंमत काढून घ्यायची. ओके, y ची किंमत कशी काढायची? या y ला धन करूया. पहिला जी किंमत काढताना व्हेरिएबलला पॉझिटिव्ह करणं गरजेचं आहे.
सो व्हेरिएबलला पहिला पॉझिटिव्ह केला, वाय इकडे पलीकडे आणला, हा मायनस वाय इकडे आला, प्लस वाय झाला, त्यानंतर हा 2x आणि हा 4 इकडे आला मायनस. सो वायची किंमत मिळाली तुम्हाला 2x मायनस 4. परत हे सरळ लिहू शकता तुम्ही, देअरफॉर y इज इक्वल टू 2x मायनस 4. ओके, सो हे एक इक्वेशन मला मिळालेलं आहे. सो आता फक्त आपण एक्सच्या किमती टाकायच्या, वायच्या किमती आपल्याला मिळत जात आहेत. ओके, सो एक्सच्या किमती अंदाजे तुम्ही पुट करू शकता. 0 एक पॉझिटिव्ह पुट करा, एक 0 पुट करा, एक पॉझिटिव्ह 1 पुट करतो, एक निगेटिव्ह पुट करतो. ओके, आणि राहिलेली मग तुमच्या मनाने कोणती तुम्ही जवळपासची व्हॅल्यू लिहू शकता तिथं 3. ओके, ठीक आहे. सो आता आपण फाइंड आउट करूया वायची किमती. वायचं इक्वेशन माहीत आहे. सो एक आकडा टाका. सो पुटिंग x इज इक्वल टू 0. पहिला x इज इक्वल टू 0 पुट करून किंमत काढूया. इक्वेशन लिहून घ्या, y इज इक्वल टू 2x मायनस 4. सो यू विल गेट, इथं समोरच सोडवतो मी, 2x, x किती आहे 0, 2 इंटू 0 मायनस 4. सो 2 इंटू 0 0, 0 मायनस 4. सो यू विल गेट मायनस 4. ओके, सो देअरफॉर y इज इक्वल टू मायनस 4. कळालं, हे पहिली किंमत मिळाली. जेव्हा x 0 आहे तेव्हा y किती आहे मायनस 4. याचा अर्थ एक्स वाय किती असणार आहे 0 मायनस 0 मायनस 4. सेकंड, पुटिंग x इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू 1 पुट करूयात आपण. ओके, सो x इज इक्वल टू 1 पुट केल्यावर बघा y इज इक्वल टू 2x मायनस 4. सो वायची 2 इंटू एक्सची किंमत आहे 1 मायनस 4 इज इक्वल टू 2 इंटू 1 2 मायनस 4. यू विल गेट मायनस 2. 2 मायनस 4. ओके, वेगवेगळी चिन्ह आहेत, वजाबाकी करून मोठ्या संख्येत चिन्ह द्या. सो 4तनं 2 गेले, 2 राहिले, मोठी संख्या 4 आहे, त्याचं चिन्ह वजा. ओके, मायनस 2. सो वाय इज इक्वल टू तुम्हाला मायनस 2 एक मिळाला. ठीक आहे. सो जेव्हा 1 असेल तेव्हा वाय मायनस 2. सो 1 मायनस 2 अशी किंमत मिळाली. आता मायनस 2 पुट करूया. पुटिंग y इज इक्वल टू मायनस 2. y इज इक्वल टू मायनस 2 पुट केलं, सॉरी x इज इक्वल टू मायनस 2 पुट केलं. सो y इज इक्वल टू 2x मायनस 4 इज इक्वल टू 2 इंटू x दॅट इज मायनस 2 मायनस 4 इज इक्वल टू, यू विल गेट 2 टू जा 4 मायनस 4 प्लस इंटू मायनस 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 दॅट 4. सो हे किती झालं बघा, मायनस 4 दॅट विल बी मायनस 8. ओके, कळालं, ही किंमत किती मिळाली तुम्हाला मायनस 8. मायनस 4 दॅन मायनस 4 मायनस 8. सो y इज इक्वल टू मायनस 8 किंमत मिळाली. ठीक आहे. सो y इज इक्वल टू किती मिळाली मायनस 8. सो मायनस 2 मायनस 8. नेक्स्ट x इज इक्वल टू 3 आहे. ओके, x इज इक्वल टू 3 हे इथंच तर सोडवतो मी, इथं सोडूयात आपण. नाव पुटिंग x इज इक्वल टू 3. सो y इज इक्वल टू 2x मायनस 4. सो यू विल गेट 2 इंटू x इज 3 मायनस 4. सो यू विल गेट 2 3 जा 6 मायनस 4 विल बी 2. ओके, सो y इज इक्वल टू किती मिळालं तुम्हाला 2. ठीक आहे, हे समजलं का. एक्सची किंमत टाकायची, वायची किंमत फाइंड आउट करत गेलो. सो वायची किंमत 2 मिळाली, 3 2 असं व्हॅल्यू मिळालं. हे सगळे पॉईंट आपण 1 बाय 1 प्लॉट करूयात. ओके, सो पहिला पॉईंट आहे 0 मायनस 4. पहिला पॉईंट आहे 0 मायनस 4. सो 0 कुठं आहे बघा 0, एक्सला 0 आहे आणि वायचा आहे तो मायनस 4 आहे. सो मायनस 4 म्हणजे एक्स 0च आहे, बरोबर, एक्स 0च आहे, वायची किंमत आहे मायनस 4 म्हणजे हा पॉईंट असेल. ओके, नेक्स्ट. हां, सो पॉईंट घेतल्यानंतर थोडासा त्याच्याभोवती छोटासा वर्तुळ घ्या म्हणजे तुम्हाला पॉईंट नंतर समजेल. एक्स आहे 1 आणि वाय आहे मायनस 2. एक्स आहे 1 आणि वाय आहे मायनस 2. सो हा इथं अंदाजे पॉईंट येईल. ओके, तुम्हाला तुमच्या ग्राफ पेपरवर त्या रेषा असतात, मग एक -2ची अशी आडवी रेष बघायची आणि 1ची अशी उभी रेष बघायची. म्हणजे एक्सला 1 आहे ना,
एक्स ॲक्सिसवरचा 1 आहे, पॉझिटिव्ह आहे तो, आणि वाय ॲक्सिसवरचा -2 आहे, म्हणजे हा पॉईंट. सो -2ची आडवी लाईन बघायची आणि 1ची उभी लाईन बघायची, आणि ती जिथे इंटरसेक्ट होते तो पॉईंट घ्यायचा. त्यानंतर -2 -8, त्यानंतर -2 -8 -2 आणि -8 इथं कुठेतरी असेल खाली. ओके, आता इथं -8 नाही आहे, -6 पर्यंत, -7 -8 खाली असणार आहे कुठेतरी. ठीक आहे, आपण नेक्स्ट पॉईंट घेऊया. 3 2, 3 एक्सचा 3 आणि वायचा 2. सो हे इकडं आलं. ओके, तर तुम्हाला असं जाणून येईल हे तिन्ही पॉईंट आहेत ते एकाच, हे जे काही तिन्ही पॉईंट असतील ना ते एकाच लाईनवरचे असतात, म्हणजे त्याच्यातून तुम्हाला एक रेषा सहजरित्या मिळू शकते. ठीक आहे, या पद्धतीनं. आता मी इथं हे अंदाजे काढतोय तरी बरोबर येते. ठीक आहे, हे अशा पद्धतीनं तुम्हाला एक रेषा इथं मिळू शकते. अशा पद्धतीने इथे ही रेषा ड्रॉ करायची. ओके, ठीक आहे, आणि त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट लिहिले तरी चालतील. त्या पॉईंटला नावं देऊयात वाटलंच तर आपण, त्याचे कोऑर्डिनेट लिहूयात महत्त्वाचे. 3 2, याचा कोऑर्डिनेट आहे 1 -2, आणि याचा कोऑर्डिनेट आहे 0 -4, आणि खाली एक असेल. ओके, हे कोऑर्डिनेट लिहिल्यानंतर तुम्हाला त्या लाईनचं इक्वेशनसुद्धा लिहावं लागतं. तर लाईनचं इक्वेशन इथं लिहायचं. 2x - 4 = जे ओरिजिनल इक्वेशन आहे ते इथं असं लिहायचं. ओके, ठीक आहे. सॉरी -y. सो अशा पद्धतीचं ते इक्वेशन आहे ते आपण इथं लिहिलं. ओके, तर या पद्धतीनं आपण हे 9वीला शिकलेलो आहे, हे पुन्हा एकदा तुम्हाला सांगितलं. सो या पद्धतीनं आपण त्या इक्वेशनपासून एक लाईन ड्रॉ करतो ग्राफिकली. ओके, समजलं नसेल तर पुन्हा बघा. वायची किंमत काढून घेतली. ओके, आणि त्यानंतर एक्सच्या ठराविक व्हॅल्यू आपण अंदाजे पुट केल्या, जवळपासच्या व्हॅल्यू पुट करा जेणेकरून यासारखं होणार नाही. मग म्हणजे वायची किंमत जवळपासच मिळेल तुम्हाला कुठं, आणि एक रेषा मिळेल. ओके, समजलं. तर हे तुम्ही सुद्धा ग्राफ पेपरवर तुमच्या प्रॅक्टिस करा. ठीक आहे, ठीक आहे. तर आता आपण सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकल मेथडने कसे सॉल्व करायचे ते बघणार आहोत. सो व्यवस्थित बघा. ओके, त्याच्यात पॉईंट्स कोऑर्डिनेट कसे फाइंड आउट करतोय ते सुरुवातीला बघून घ्या. ओके, त्याच्यात काही काळजीसुद्धा घ्यावी लागते, काही प्रिकॉशन घ्यायला लागते. त्या पद्धतीची गणितं आली त्यावेळी मी सांगतो तुम्हाला ते. ओके, तर लेट्स ड्रॉ ग्राफ ऑफ x + y = 4 अँड 2x - y = 2. तर असे दोन इक्वेशन आहेत, सायमल्टेनियस इक्वेशन आहे, आपण सोडवलेले आहेत, इलिमिनेशन मेथडने सॉल्व केलेले आहेत आधीच्या एक्झरसाइजमध्ये. आता हे आपल्याला ग्राफिकली सॉल्व करायचे आहेत. ग्राफिकली आपल्याला याच्यातून x आणि y ची किमती फाइंड आउट करायच्या आहेत. ओके, तर सेम जसं आपण 9वीमध्ये एका इक्वेशनवरून लाईन ड्रॉ करायला शिकलो, सेम त्याच पद्धतीने आपल्याला आता फक्त 2 लाईन्स मिळणार आहेत. या इक्वेशनची एक लाईन मिळणार आहे आणि या इक्वेशनची एक लाईन मिळणार आहे, आणि ह्या दोघांच्या इंटरसेक्शन पॉईंटमधून जी व्हॅल्यू आपल्याला मिळेल ती नॉर्मली आपलं आन्सर असतं. ओके, तर पहिला आपण लाईन्स ड्रॉ करूयात. बघा, सो पहिले इक्वेशन आहे तुमचं x प्लस, त्याला वाटलेस तर नंबरिंग करूयात आपण. हे तुमचं पहिले इक्वेशन आहे, आणि इकडं हे 2x - y = 2 हे तुमचं दुसरं इक्वेशन आहे. ओके, ठीक आहे. मग याच्यात एकाची कोणाच तरी व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊयात किंवा व्हॅल्यू काढूयात. सो मी काय करतो, वायची किंमत फाइंड आउट करतो. कशी, तर एक्सला पलीकडे नेऊयात. y = 4 - x असं मिळालं तुम्हाला. ओके, सिमिलरली याचा पण तसंच करू. हा पहिला पण वायची किंमत काढताना हा वाय पॉझिटिव्ह पाहिजे एवढी काळजी घ्यायची. सो हा इथं निगेटिव्ह आहे, हा इथंच ठेवला तर चालणार नाही. सो पलीकडे नेऊयात त्याला. सो हा पॉझिटिव्ह करू पहिला, आणि हा 2x आधीचा तसाच, आणि हा 2 इकडं आला, हा झाला मायनस. देअरफॉर वायची किंमत मिळाली तुम्हाला 2x - 2. ओके, ठीक आहे. सो दोन्ही इक्वेशनसाठी आपण अशी किमती फाइंड आउट करून घेतल्यात. वायचीच का फाइंड आउट केली, तर वायचं कोएफिशियंट 1 आहे तिथं, त्यामुळं फक्त वायची किंमत आपल्याला तिथं मिळू शकते. इथे एक्सची किंमत फाइंड आउट करायला गेलं 2 इकडं परत डिवाइडला जाणार आहे, त्यामुळं ते केलेलं नाही. ओके, त्यानंतर आपला टेबल घेऊया तिथं.
ठीक आहे. एक कमीत कमी 4 किमती फाइंड आउट करा, तुम्हाला प्लॉट करायला सोपं जाईल. म्हणजे एखादा पॉईंट चुकला तरी ते आन्सर चुकणार नाही. इथे एक याचा एक टेबल तयार करू आपण. ठीक आहे. माझं आता हे ग्राफमध्ये जाईल. तुम्ही हे बाजूला ग्राफ पेपरच्या पाठीमागं किंवा त्या शेजारी जो काय ब्लँक पेपर असतो त्याच्यावर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करायच्यात. ओके, ठीक आहे. आता आपण किमती काढूयात. सो एक्स वाय आणि हा एक्स कॉमा वाय, तसंच इकडं पण एक्स वाय एक्स कॉमा वाय. ओके, सो वाय इज इक्वल टू पहिला आहे किमती अंदाजे पुट करायच्या पहिल्या एक्सच्या. ओके, ज्याच्या किमती काढायच्या त्याच्या नव्हे तर ज्याचं एक नॉर्मली आपण इक्वेशन बनवलं. ओके, सो म्हणजे फॉर एक्झाम्पल आर एच एसला जे व्हेरिएबल आहे त्याच्या किमती पुट करू. आर एच एसला एक्स आहे ना, इथं एक्स आहे. 0 1 -1 आणि 2 अशा पुट करतो. जवळपासच्याच किमती पुट करायची, जास्त काय पुट करायचं. इथं पण तसंच करतो. 0 1 -1 आणि 2. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह एक 0 असे पुट करू. सो पहिला पुट x इज इक्वल टू 0. सो वी गेट आपलं इक्वेशन आहे y इज इक्वल टू 4 - x. सो 4 - 0 यू विल गेट 4. ओके, सो पहिली किंमत मिळाली y ची 4. सो 4 0 4. देन सेकंड पुट x इज इक्वल टू 1. ओके, x इज इक्वल टू 1 पुट करू. सो yचं इक्वेशन आहे 4 - x. सो यू विल गेट 4 - 1 you will get 3. So 3 1, 3. ठीक है. नेक्स्ट थर्ड पुट x is equal to -1. So you will get y is equal to 4 - x is equal to 4 -1. So 4 minus plus होईल इथं minus plus. So 4 + 1 5. So y is equal to 5 मिळालं. So -1 आणि 5. नेक्स्ट फोर्थ पुट x is equal to 2. सो yचं इक्वेशन लिहा 4 - x. सो इज इक्वल टू 4 - 2 विल बी 2 मिळाले. ओके, सो हे असेल 2 2. ठीक आहे. सिमिलरली आपण आता याच्यासाठी किमती फाइंड आउट करूयात. सो पहिलं पुट x इज इक्वल टू 0. यू विल गेट त्याचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू 2x - 2. सो 2 × x 0 - 2. सो किती मिळालं 2 2 0 0 -2 म्हणजे -2 आन्सर मिळालं तुम्हाला. ओके, y इज इक्वल टू -2 मिळालं म्हणजे 0 - 2. सेकंड पुट x इज इक्वल टू 1. सो y इज इक्वल टू 2x - 2 इज इक्वल टू 2 × 1 -2. सो हे असेल तुमचं 2 × 1 2 - 2 विल बी 0. सो y इज इक्वल टू 0 मिळालं तुम्हाला 1, 0. त्यानंतर थर्ड पुट x इज इक्वल टू -1. सो y इज इक्वल टू 2x - 2 विल बी 2 × -1 -2. सो 2 × -1 -2 that will be -4. So y is equal to -4 मिळाला. -4 -1 -4. ओके, and last one put x is equal to 2. So therefore y will be 2x - 2 is equal to 2 × 2 -2. Okay, so 2 2 जा
4 - 2 4 - 2 2. ओके, सो हे पण मिळालं 2,2. ठीक आहे. सो असं तुम्हाला हे व्हॅल्यूज मिळालेले आहेत. आता हे व्हॅल्यू आपण 1 बाय 1 प्लॉट करूयात. ओके, पहिल्या इक्वेशनसाठी बघा 0 4 0 4 0 आणि y आहे तो 4 आहे. इथं आलं x आहे बघा, x 0 आडवी लाईनला 0 आणि y ला +4 आहे. नेक्स्ट x 1 3 x आहे 1 आणि y आहे 3. x आहे 1 y आहे 3. सो इथं पॉईंट येईल तो. ओके, नेक्स्ट -1 5 x आहे -1 आणि y आहे 5. सो हे इथं जाईल. ओके, ठीक आहे. नेक्स्ट 2 2 हे आहे 2 2. ओके, तर अशी एक रेषा मिळालेली आहे इथं. ते रेषा आपण ड्रॉ करूयात. आता माझ्या इथं हे अंदाजे जरी काढलं तरी ते बघा एका लाईनवर सगळेचे सगळे पॉईंट येत आहेत. तुम्हाला तर तिथं ग्राफ असणार आहे. ओके, थोडीशी मोठी रेषा काढूयात आपण. ही रेषा आणखी खाली वाढवली तरी चालेल, पट्टीनं वाढवा मात्र. ओके, ठीक. त्यानंतर त्याचं इक्वेशन लिहा, नंतर लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट 0 - 2 0 - 2 0 त्यानंतर -2. सो हा पॉईंट इथे येईल. नेक्स्ट 1 0 1 x 1 आणि y 0 म्हणजे इथंच येईल. ओके, नेक्स्ट आहे -1 - 4 -1 - 4 इथे येईल अंदाजे. आणि त्यानंतर 2 2 2 2 म्हणजे हाच पॉईंट. ओके, सो ही पण अशी रेषा ओके, तर ही सुद्धा अशी रेषा जाणार आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जर व्यवस्थित ड्रॉ केली, म्हणजे व्यवस्थित स्केलने ड्रॉ केली तर ती चुकणार नाही आहे. तर याचे इक्वेशन पण लिहूयात आपण. इक्वेशन याचं किती आहे, x + y = 4. हे इक्वेशनसुद्धा लिहायचं तरच पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. आणि याचा आहे 2x - y = 2 2x - y = ओके. आता हे जे काय दोन इक्वेशन आहेत, या दोन इक्वेशनपासून आपण 2 लाईन ड्रॉ केल्या ग्राफवर आणि त्या या पॉईंटला इंटरसेक्ट होतात बघा. ओके, आणि तो पॉईंट आपल्याला माहिती आहे. तो पॉईंट आहे किती, 2,2. प्रत्येक पॉईंटचे कोऑर्डिनेटसुद्धा लिहूयात. याचं कोऑर्डिनेट किती आहे, -1 5. याचं कोऑर्डिनेट आहे 0 4. याचं कोऑर्डिनेट आहे 1 3. ओके, त्यानंतर या पॉईंटचं कोऑर्डिनेट आहे 1 0. या पॉईंटचं कोऑर्डिनेट आहे 0 - 2. या पॉईंटचं कोऑर्डिनेट आहे -1 - 4. ओके, ठीक. प्रत्येकाचे कोऑर्डिनेट दिले तर हा पॉईंट तुम्हाला मिळालेला आहे. याला थोडंसं डबल सर्कल करू आपण. ओके, तर तो तुमचा आहे तो इंटरसेक्शन पॉईंट आहे. म्हणजेच देअरफॉर इथंच लिहितो मी, देअरफॉर सोल्युशन इज x, y = 2, 2. ओके, जो इंटरसेक्शन पॉईंट असतो तोच त्याचा आन्सर किंवा तेच त्याचं आन्सर. ओके, समजलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण आता सगळे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. ग्राफिकली आपण सॉल्व केलेले आहेत. यालाच आपण ग्राफिकल मेथड म्हणतो. सायमल्टेनियस इक्वेशनची ही कोणती मेथड आहे, ग्राफिकल मेथड आहे. ज्याच्यात असे टेबल वगैरे तयार करून पहिला किमती फाइंड आउट करून घेतो आणि त्यानंतर ग्राफवर अशा 2 लाईन प्लॉट करून मग त्याचे पॉईंट प्लॉट करतो. ओके, ठीक आहे. आता इथं थोडंसं मला ते डिफिकल्ट आहे.
हे ड्रॉ करणं. ग्राफ पेपर वगैरे असेल तर ते इझी पडतं. ओके, तुम्हाला ते इझी होईल, तुम्ही प्रॅक्टिस करून सॉल्व करू शकता. ठीक आहे. ओके, हे सगळं व्यवस्थित तुमच्या ग्राफ पेपरवर सुद्धा प्लॉट करून घ्या. आता काही इक्वेशन आपण बघूयात. बघा, तुम्हाला दोन ॲक्टिव्हिटी 1 म्हणून पेज नंबर 8 वर एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी आहे कंप्लीट दी फॉलोइंग टेबल्स टू गेट ऑर्डर पेअर, आणि त्याच्यात दोन इक्वेशन दिलेले आहेत. एक इक्वेशन आहे x - y इज इक्वल टू 1, बरोबर, आणि दुसरं इक्वेशन आहे ते 5x - 3y 3y इज इक्वल टू 1. आता याआधी मी तुम्हाला जसं सांगितलं तसं ज्याचा कोएफिशियंट 1 आहे त्याचं इक्वेशन आपण फॉर्म करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथं एक एक्सचं इक्वेशन फॉर्म करू शकतो. बघा, एक्स तसंच ठेवा, 1 हा -y इकडे आला +y. ओके, किंवा वायचं सुद्धा बनवू शकता तुम्ही. वायचं सुद्धा इक्वेशन कसं बनवणार, हा -y पलीकडे आला तो प्लस झाला आणि हा 1 इकडे आला, सो x - 1 आला. सो यू विल गेट इक्वेशन y इज इक्वल टू x - 1. सो अशी दोन इक्वेशन तुम्हाला मिळू शकतात. सो या इक्वेशनमध्ये तुम्ही वायची किंमत पुट करू शकता, वायच्या काही अंदाजे व्हॅल्यू घेऊ शकता आणि त्याप्रमाणे तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यू मिळणार आहेत. आणि या इक्वेशनमध्ये तुम्ही एक्सच्या किमती पुट करू शकता, तुम्हाला वायची किमती मिळत जातील, बरोबर. सो इथं कोएफिशियंट हा 1 होता, म्हणजे सहगुणक होता तो 1 होता, त्यामुळे इक्वेशन फॉर्म करणं सोपं होतं. ओके, सो फॉर एक्झाम्पल याच्यात एक्स तिथंच ठेवा, 1 + y असं एक इक्वेशन मिळेल, आणि याच्यात तुम्ही एक्सच्या किमती पुट करत गेला तर तुम्हाला वायच्या किमती पुट करत गेला तर एक्सच्या किमती आपोआप मिळणार आहे. पण या इक्वेशनमध्ये मात्र बघा, सो 5x तसंच ठेवलं इकडं, सो हा 1 हा -3y इकडं आला +3y. सो एक्सची फक्त किंमत मिळवायची असेल तर 5 अजून इकडं तुम्हाला डिवाइड करावा लागेल. ओके, सो या केसमध्ये तुम्हाला ज्या व्हॅल्यू मिळतील ह्या रॅशनल नंबरच्या फॉर्ममध्ये मिळतील, अंश आणि छेदात मिळतील, किंवा काही पॉईंटमधली उत्तरं मिळतील. ओके, सो पॉईंटमधली उत्तरंसुद्धा आपण प्लॉट करू शकतो. ओके, पण काही जणांना ते थोडंसं अवघड वाटतं. ओके, सो ते सुद्धा आपण ग्राफवर कसं प्लॉट करायचं ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. सो हे इक्वेशन बनवताना अशा पद्धतीने इक्वेशन तुम्ही बनवू शकता. आणखी ह्याच्यात जर तुम्हाला पॉईंटमधल्या व्हॅल्यू आणायच्या नसतील तर एवढं लक्षात ठेवायचं की इथं अंशात येणारी जी व्हॅल्यू आहे दॅट शुड बी इन दी मल्टिपल ऑफ 5. 5च्या पटीत जर तुम्ही ती व्हॅल्यू आणली तर तुम्हाला पॉईंटमध्ये उत्तर मिळणार नाही. चला आपण व्हॅल्यू पुट करूयात वाटलंच तर. सपोज एक पहिला टेबल तयार करू आपण. ठीक आहे, 4 आहेत अशा x y आणि x आणि y. ओके, किंवा त्यांनी दिलेल्या व्हॅल्यू बघूयात आपण. आणि 0 हा 0 आणि 3 - 3 असं पुट करायला सांगितलं, बरोबर. ओके, ठीक. आणि त्यानंतर याचा टेबल त्यांनी असा बनवला. x y त्याच्या किमती सांगितल्या त्यांनी 2 8 - 2 आणि -4. ओके, ठीक आहे. सो आपण व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊयात. बघा वायच्या तर या इक्वेशनमध्ये, ठीक आहे, हे एक्सचं एक आणि वायचं पण मिळूयात, कारण की इथं काही एक्सच्या किमती पण आहेत. सो वायचं काय येणार आहे बघा, 3y इकडं आला, सो हा 5x ॲज इट इज, हा 1 इकडं आला -1 झाला. सो 3y इज इक्वल टू 5x - 1. सो y इज इक्वल टू 5x - 1 डिवायडेड बाय 3. ओके, तर अशी दोन इक्वेशन तुम्हाला मिळालेले आहेत. एक्सचं हे मिळालं आणि वायचं हे मिळालं. ओके, सो इथं सुद्धा काढू शकता तुम्ही वायचं. वाय इकडं प्लस करू, हा x - 1 होईल. सो y इज इक्वल टू x - 1. ओके, सो इथं दोन इक्वेशन अशी मिळू शकतात. इक्वेशन नाहीत पण आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो इझिली अशा प्रकारे. सो पहिला बघा, पुट x इज इक्वल टू 0. हे फक्त मी जस्ट लिहून देते, तुम्हाला फरक समजावा यासाठी. x इज इक्वल टू 0 पुट करा.
एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे वायची किंमत मिळवायची. सो वायचं इक्वेशन आहे वाय इज इक्वल टू एक्स मायनस 1. सो एक्स किती आहे 0 मायनस 1. सो यू विल गेट मायनस 1. सो वाय मिळाला तुम्हाला मायनस 1. ओके. सो 0 मायनस 1 किमती मिळाली. त्यानंतर पुट y इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू 0 पुट केलं तर एक्सचं इक्वेशन घ्या. x इज इक्वल टू 1 प्लस वाय. सो 1 प्लस y इज वॉट, y इज 0. सो यू विल गेट 1. ओके. सो x 1 मिळाला. सो 1, 0 असं मिळालं तुम्हाला. नेक्स्ट पुट x इज इक्वल टू 3. सो x इज इक्वल टू 3 पुट केलं तर yचं काय येणार, y इज इक्वल टू x प्लस 1. ओके सॉरी x मायनस 1 आहे ते. सो x इज वॉट 3 मायनस 1. यू विल गेट 2. 2 मिळालं. अँड लास्ट पुट y इज इक्वल टू मायनस 3. y इज इक्वल टू मायनस 3 पुट केल्यानंतर yचं किंमत पुट करायचं. तर आता xचं लिहा इज इक्वल टू 1 प्लस y. सो 1 प्लस मायनस 3 दॅट इज 1 minus 3 that is minus 2. So you will get minus 2 minus 2 minus 3. ओके. सो अशा तुम्हाला किमती मिळतील. सगळे इंटिजर मिळतील. कुठेही तुम्हाला पॉईंटमध्ये किंमत मिळणार नाही. इथं मात्र तुम्हाला किमती ज्या असतील त्या पॉईंटमध्ये वगैरे मिळवू शकतात. कधी जेव्हा एक्सची किंमत काढताना अंशातली संख्या 5च्या मल्टिपलमध्ये नाही आली तर पॉईंटमध्ये मिळणार आहे. वायची किंमत काढताना ही अंशातली संख्या 3च्या मल्टिपलमध्ये नाही आली, म्हणजे छेदात 3 आहे, 3 पूर्ण भाग गेला पाहिजे तरच तुम्हाला मिळेल. आपण तर ट्राय करू. त्याने दिलेल्या किमती पुट करू. पहिला पुट x इज इक्वल टू 2. x इज इक्वल टू किंमत पुट करायचं तर आता वायची किंमत काढायचं. वायचं इक्वेशन लिहा 5x मायनस 1 डिवायडेड बाय 3. सो 5 इंटू एक्स किती 2. सो डायरेक्ट आता मल्टिप्लिकेशन करूया. 5 2 जा 10 मायनस 1 डिवायडेड बाय 3. 10 minus 1 that is 9 divided by 3. Okay. So you will get 3 answer here. Then put x is equal to y is equal to 8. y ची किंमत पुट करायची म्हणजे x चं इक्वेशन लिहा 1 प्लस 3y डिवायडेड बाय 5. सो 1 प्लस 3 इंटू y 8 त्रिक 24/5. सो यू विल गेट 25 डिवायडेड बाय 5. यू गेट 5. सो पहिल्या ह्याच्यात वायचं 3 आलेलं 2 3 त्यात एक्स आला 5 5 8. ओके. सो नाव पुट y इज इक्वल टू -2 पुट करायचं आहे. सो एक्सचं इक्वेशन लिहा x इज इक्वल टू 1 प्लस 3y divided by 5. So we will get 1 plus 3 3 to the 6 that will be minus 6 divided by 5. Okay. So you will get 1 minus 6 divided by 5 which means minus 5 divided by 5 that is minus 1. Okay. So इथं तुम्हाला minus 1 मिळेल. So answer will minus 1 minus 2. आणि now put x is equal to minus 4. सो इक्वेशन वायचं लिहा 5x मायनस 1 डिवायडेड बाय 3. सो 25 वजा 1 डिवायडेड बाय सो मायनस 21 डिवायडेड बाय 3. सो मायनस 7. ओके. सो आन्सर आलं मायनस 7 मायनस 4 मायनस 7. ठीक आहे. तर असे आन्सर मिळतील. आता इथं जर या ठिकाणी तुम्ही कोणत्याही संख्या पुट केल्या असत्या तर तुम्हाला जे उत्तर मिळणार आहे ते रॅशनल नंबरमध्ये मिळेल किंवा त्याला आपण दशांश चिन्हात काही उत्तरं मिळतील, पॉईंटमध्ये काय आन्सर निघतील तिथं. ओके. सो ही तुम्हाला अशी इंटिजर मिळणार नाही जेणेकरून तुम्हाला प्लॉट करायला ती सोपे जातील. ओके. सो ही काळजी घ्यावी लागते. तुम्हाला काय करावं लागतं, सपोज इथे एक्सची किंमत काढायची असेल तर हा जो कारण की त्याला एक्सला कोएफिशियंट 5 होता. सो याचा अर्थ ह्या ज्या सगळ्या संख्या त्या 5ने पूर्ण भाग जाणाऱ्या बनल्या पाहिजेत, म्हणून त्या पद्धतीनेच तुम्हाला तिथं व्हॅल्यू पुट कराव्या लागतात. तर ही एवढी काळजी घ्यावी लागते. नाही घेतली तरी चालेल. पॉईंटमध्ये आन्सर आले तरी आपण ग्राफमध्ये पॉईंटमधले आन्सर प्लॉट करू शकतो. ओके. सो ग्राफ काढताना तुम्हाला ते समजून येईल. ठीक आहे. समजलं. सो याचा जो प्रॅक्टिस सेट असेल तो आपण नंतरच्या लेक्चरमध्ये सोडूया.